मी थिटवाडी बंधाऱ्याहून त्याच्या अलीकडं 3000 फुटाच्या अंतरावर विहीर आहे बुडूज क्षेत्राच्या कडेला. त्याचा सातबारा आहे सेपरेट आणि त्या विहिरीमध्ये 2-2.5 परत ती विहीर खोल आहे. त्याच्यात माझ्या बोरचं पाणी साचून मी माझ्या कुटुंबासह उदरनिर्वाह करीत आहे. आणि माझ्या शेतीमध्ये ऊस तोडल्यापासून ऊसाला पाणी नाही, चिकूचा बाग आहे, चिकूच्या बागाला पाणी नाही, भिनुग आहे, भिनुगाला पाणी नाही, जनावरांचा करता चारा आहे, मका आहे, गोल्डन मका आहे, सर्व पिकं माझी जळून खाक झालेली आहे. माझी जवळजवळ 10-5 लाखाची नुकसान होऊ लागलेली आहे. आणि मी अनेक वेळा सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून, पुढाऱ्यांना फोन करून, गावकऱ्यांना सांगून कोणीही दाद घेतली नाही. म्हणून मी माझी स्वतःचं पाणी असताना मी काय मृत्यूसाठ्यातलं पाणी उपसित नाही. आणि अन्याय झाल्यामुळं मी प्राणांतिक उपाशाला माझ्या कुटुंबासह बसलेलो आहे. थिटवाडी लघुपाट बांधणाऱ्यावर मृत्यूसाठ्यातून काही लोकांची कनेक्शनं होती आणि त्याच कनेक्शनवर माझं कनेक्शन आहे. आणि ते त्यांनी 5 तास केलं. 5 तास कसं तरी माणूस पार जेवण्यापेक्षा कसं तरी उपास करून एक टाईम जेवता अशा पद्धतीने जे पाणी शेतीला मिळत होतं ते अपुरं होतं. परंतु त्याच्यानंतर त्यांनी बंद केल्यानंतर मग मात्र माझा हा विलास खोटलेला आहे आणि मला उजळे रूप हे धारण करून आणि उपोषणाला सामोरं जायची पाळी आलेली. आधी मी ह्या संदर्भात पार बंद केल्यानंतर संबंधित पुण्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की पूर्ण माझं पाणी बंद केलेलं आहे, मला कनेक्शन जोडून देण्यात यावा. इथं थोरात मॅडम आहे, त्या वेळोवेळी गुणाकारात अनेक चक्रा मारल्या पण त्याही मॅडमला माझी काही दया आली नाही. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना दया नाही आली. जो इथं माणूस पाणीपट्टी वसूल करायला येतो त्याला अनेक वेळा फोन केले, त्याच्या वरिष्ठांना फोन केले, त्याच्या वरच्या इंजिनियरला फोन केले. ते उलटं म्हणले मला मोठ्या आमच्या पुण्याच्या अधिकाऱ्यांना फोन करू नका, काय असेल ते आम्हाला फोन करा. मग हे चौकून आम्हाला पिळून काढल्यामुळं हे मला उपोषण करण्याची पाळी आलेली आहे. आणि आता माझं हे प्राणांतिक उपोषण मला न्याय मिळत राहणार, चालू राहणार आहे. 13/3/25 पत्र दिलं ग्रामपंचायतीने आणि त्या पत्राआधारे त्यांनी 5 तास केलं. आणि त्या माझं पूर्ण बंद होईल म्हणून मी ग्रामपंचायत पत्र दिलं MEC बोला त्या मॅडमला की तात्याचं चालू करून द्या, त्यांचं पूर्ण 8 तास चालू करा. माझ्याकडं पत्र आहे. आणि त्याच्यावर MEC मी थोरात मॅडम म्हणले मी प्रत्यक्ष पाणी करते. त्यांनी गेले जवळजवळ महिना लावला, पाणी केली नाही. आणि हे सगळं मी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे पत्र दिलेलं सगळ्यांना इरिगेशन असेल, MEC बोर्डाचे अधिकारी असेल, सगळ्यांना विनंती केली. पण माझं आत्तापर्यंत कोणीही ऐकलं नाही आणि मला न्याय मिळालेला नाही. अनेक वर्षापासून थिटवाडी बंधारा प्रलंबित पडलेला होता. तुम्ही बोलल्यामुळे माझ्या डोळ्यातून पाणी आलं व मी समाजाकरता ते पाणी आडवं पाणी जर साहेब आले होते, पवार साहेबाला म्हणलं मोठ्या प्रमाणात आम्हाला काम द्या. पण मी नाव न घेता साहेबांनी पवार साहेबांनी सांगितले की थिटवाडी बंधारा झाला महिना असं म्हण. त्याचा बराच काळ उलटून गेला. आणि 2003ला अनेक लोकांची गारंड्या ऐकून की तात्या काहीतरी करा, आपल्या भागाला पाणी मिळायला पाहिजे. त्याच्याकरता मी थिटवाडी बंधाऱ्याचं आंदोलन केलं, उपोषण केलं. पण माझ्याकरता आता कुणी नाही. माझं पाणी असून माझा माल जाळायला लागला, त्याला विलाजच नाही. कोणच्याकडे जायचं, कोणाला दात मागायची. समाजाकरता उपोषणं केली, बैलगाड्याकरता केली, कलमुडीच्या पाण्याकरता केली. आणि आता मी माझ्या स्वतःकरता मला कोणीच वाली नाही. फक्त मायबाप सरकाराकडे मागणी करतोय, पत्रकारांना विनंती करतोय की आता तुम्ही जरी माझ्या पाठीशी ना ज्यांनी समाजाकरता केलं त्या समाजात आणि अधिकारी सगळेच मला गाडाय निघले. पण भगवंत परमेश्वर मी देवळातच आहे. माझी आतापर्यंत उपाय सगळी देवळात झालेली. आमचा क्षेत्रपाळ माझा भगवंत माझ्या पाठीशी राहील आणि मला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. 2003ला सगळ्या भागातल्या 12 गावाची लोक, पाबळ ग्रामस्थ सगळे मला भेटले, ताज्या काहीतरी करा. आम्ही त्यानंतर अजितदादाकडे गेलो. तिथून आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं आपल्याला न्यायच मिळला पाहिजे. मला म्हणलं तुम्ही उपोषणाला बसलं पाहिजे. 2003ला ह्या ठिकाणी उपोषणाला बसलो मी. 5 दिवस आमर उपोषण केलं आणि
अजितदादा सकाळच्या पारी येऊन गेले आणि पवारसाहेब दुपारून आले आणि त्या दिवशी माझं उपोषण सोडून चिटोडी बंधाऱ्याचा नारळ फुटला आणि 3-4 महिन्याच्या आत बंधारा पूर्ण होत आला. त्याच साली 65% धरण पाणी आलं. त्याच्यानंतर 2015ला कोलंबडीच्या पाण्याकरता ग्रामस्थाचं ऐकून मी आंदोलन केलं, उपोषण केलं आणि बैलगाड्याकरता उपोषण केलं आणि सगळ्यांची माझी उपोषण आहे. आमचे जागृत आहे क्षेत्रपाल भैरवनाथ, हा परमेश्वर जागृत आहे. त्याच्यामुळं ह्या परमेश्वराला तो परमेश्वर न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आता समाजाकरता करीत आलो, पण आता माझ्याकरता माझ्या कुटुंबासह मला बसायची वेळ आलेली. आपण खेटेवाडीचा विद्युत पुरवठा पिण्याच्या पाण्यासाठी बंद केला होता वरिष्ठांच्या आदेशानुसार. परंतु वरिष्ठांचे आदेश असे आहेत की आपल्या डे स्टोरेज वगळता बाहेरच्या ज्या काही विहिरी असतील त्या पूर्वरत करून द्या आणि डे स्टोरेजमधलं पाणी उचलणार नाहीत बाकीचे शेतकरी कनेक्शन चालू केल्यानंतर त्याची काळजी त्या स्थानिक डीपीवाल्यांनी घ्यायची किंवा आम्हाला ते सांगायचं तुम्ही की कुणी चालू केलं किंवा काय, त्याची काळजी तुम्ही घ्यायची. गेल्या 6 तारखेला उपोषणाची माझी सुरुवात झाली आणि त्या थोडंसं 1-2 तासानंतरच पत्रकारांनी, पाबळचे सर्व पत्रकार, शिक्रापूरचे पत्रकार, भीमा टाकळीचे पत्रकार अशा 4-5-6 पत्रकारांनी याची दखल घेतली आणि त्याच्याकरता उपोषण करण्याची वेळ आली की आता माळ हा 4थ्या ते 5थ्या दिवशी जर पाणी दिले नाही तर माळ जळू लागतो. कारण गेले 15 दिवस मी सगळीकडे प्रयत्न करून थकलो. शेवटी मला उपोषण हे हात्यावर उचलावं लागलं आणि पत्रकारांच्यामुळं या भीमा टाकळे असेल, शिक्रापूर असेल, पाबळचे सर्व पत्रकार यांनी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इरिगेशन असेल, MSC बोर्ड असेल, सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन माझं कनेक्शन आज 8 तारखेला चालू करण्यात आलं आहे. तरी मी सर्व पत्रकारांचं आणि सर्व जे काही संबंधित मी ज्यांना फोन केला त्यांनी मला सहकार्य केलं, पत्रकारांनी सहकार्य केलं. मी यांचा सर्वांचा आभारी आहे आणि ऋण आहे.